राज्यात महिला व अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना वाढीस आल्या आहेत. बदलापूर येथील दोघं अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत नराधमांनी 2 अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. बदलापूर प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून आजही हे प्रकरण चर्चेत आहे. ही घटना ताजी असतानाच पुणे येथे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाने 6 वर्षाच्या 2 मुलीवर अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत. तर पुण्यातील बोबदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. राज्यात सतत घडत असलेल्या या घटना लक्षात घेता महिला व मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावत पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी 2 अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकाराने अडावत परिसरात खळबळ उडाली असून दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पीडित अल्पवयीन मुली आणि आरोपी एकाच गावातील आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलींना फूस लावून मोटारसायकलने पळवून नेत तापी नदीच्या किनारी निर्जन स्थळी नेत त्यांच्यावर अत्याचार केला. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यात एक विधी संघर्षित 17 वर्षीय बालकाचा समावेश असल्याने त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या 19 वर्षीय तरुणाला सोमवारपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान दोन्ही पीडित मुली या अल्पवयीन आहेत. त्यांना आरोपींनी फूस लावून पळवून नेले होते. याबाबत अडावत पोलीस स्टेशनला त्यांची हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर, सतीश भोई हे करीत आहेत.